आपका वेलकम है स्वप्निल के साथ आज नए स्टोरी के साथ। या लक्ष्मी या 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 हा हॅलो नमस्कार या परत एकदा सर्वांचं स्वागत आहे स्वप्निल सोबत असं स्काय मध्ये. तर आज आपण भेटायला आलो एका नवीन स्टोरी मध्ये. नवीन स्टोरी अशा प्राणीसाठी प्रेम अपार अशा व्यक्तीसोबत आपण भेटायला आलो. त्यांचं नाव आहे अजित गुलाम शेख. बघूया काय म्हणतात तर अजित दादा. हा अजून एक यांचं वय 65 वर्षाचे आहे. 65 वर्षाचे आहे. संध्याकाळी सिक्युरिटी गार्डची ड्युटी करतात आणि सकाळी परत 8:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत हे म्हैस चरायला घेऊन जातात. त्यांच्याकडे लक्ष देतात, त्यांची सगळी काळजी घेतात. एवढा संघर्ष, एवढी शक्ती या 65 वर्षामध्ये म्हणजे. हाय हॅलो नमस्कार बघूया काय कसे म्हणतात. मजेत ना. तर आज मी परत एका नवीन स्टोरीच्या शोधामध्ये आलो आणि शोधता मला लागला एक हिऱ्याचा हांडा. म्हणजे आले हे शेख साहेब. तुमचं नाव दादा? अजित गुलाम शेख. म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये हे म्हशीचा व्यवसाय करतात. किती कमालची गोष्ट आहे ना. बघूया काय म्हणतात अजित दादा. तर बोला. हा माझं नाव अजित गुलाम शेख. किती वर्षापासून व्यवसाय करतात? माझा पूर्वीपासून दादापासून धंदा आहे आमचा. पण मुंबई सारख्या शहरामध्ये हा म्हशीचा व्यवसाय म्हणजे हा पूर्वीपासून आहे. आता मला झाली 65 वर्ष. 65 वर्षापासून आहे. हा 65 वर्षापासून हा म्हशीचा व्यवसाय करतात. आणि यांच्याकडे टोटल किती म्हशी आहेत? माझ्या आता 13 म्हशी आहेत. मी जर कमी केलेल्या आहेत म्हशी. पहिले किती होते? पहिले 20 म्हशी होते माझे. 20 म्हशी त्यांनी आता कमी केल्या. त्यांना वेळ नाही आणि वयाच्या 65व्या वर्षी हा बिझनेस करतात. आणि सोबत सिक्युरिटी गार्ड 2 नंबर गेटला मेट्रो गेट मध्ये. बघा म्हणजे काय एवढं पैशाचं काय गरज आहे? पैशाचं काय, आता मुलाला 2 मुलगे आहेत पण काय बरी पाहिजे ना. हो, अच्छा. पण लोकांना असं वाटते की त्याच्यामध्ये पण भरपूर हे आता असतं. मेहनत भरपूर आहे त्याच्यामध्ये. सांगा जरा. मेहनत बघा, आता त्याचे शेण पडतो, तो गोवर तो टाकायला लागतो. सकाळी आला ड्युटीवर नाही गेलं का तो टाकायला लागतो. अच्छा. सर्व त्यांचं सकाळी पाजाला दाना पाणी भुजत घालायला जायचं. 2 टाइम त्यांना दाना पाणी द्यायचं. त्यांना सकाळी. रात्री ड्युटीला केव्हा जातात? रात्री 11 वाजता जातो. सकाळी 7 वाजता येतो. 8 घंटे ड्युटी. मग झोप वगैरे? झोप खाली 2 घंटे भेटलं तर आता दुपारी समज 1 वाजता थोडा झोपेन. किती झोप झाली? 2-2.5 तास झोप भेटतो खाली बस. बघा वयाच्या 65व्या वर्षी वयाच्या काय करतात? दिवसभर झोपून राहतात माहिती आहे ना. हा ते बरोबर आहे. पण आता झोपायला तो आखे ऊन खातो आखा दिवस. या वयामध्ये रात्री दिवस पडते. हा मला आवडतो. काय दुधाचा येऊची चालू राहतो. आपला खर्च पाणी घरचा असं आहे. पण आता जर तुम्हाला कधी मुंबई सारख्या ठिकाणी प्रॉब्लेम राहतो की जागेचा खूप प्रॉब्लेम राहतो, तर मग कसं काय पॉसिबल करतात तुम्ही? जागेचा प्रोग्राम आहे थोडाफार, पण ते कसं भागून घेतो. मग आता काय करणार त्याला. ते म्हणजे तुमचं स्वतःचं घर आहे? हा स्वतःचं घर आहे. आजूबाजूच्या शेजारच्या लोकांना काहीच नाही. सर्व खोलीवाले माझी साईडला तो खोलीवाली माझीच आहे संपूर्ण. काहीच कोणाला तकलीफ नाही. माझी खोलीवाली 15. तुम्ही तर शेख आहात ना. हा 15 रूम आहेत माझे. माय गॉड बघा 15 रूम. हा 15 रूम आहेत. 2000 रुपये भाडा भेटतो महिन्याला. सर्व भरलेले आहेत. 15 रूम वेगळ्या, वेगळी, या 17 म्हशी वेगळ्या. काय बोलणार अजून तुम्ही? हा चांगला आहे आपला. शेठ माणूस आहे. चांगला आहे आपला उशीर. आता काय चालेल तेवढं चालवायचा. पण आता मग आता तुम्ही जर भविष्यामध्ये जर काही झालं तर मग आता हे बघा आपले काय झाले ते मुलगा ठेवू त्याचं नव्हतं. मुलगाला 2 मुलगा आहेत. ठेवू त्याचं नसतं. ठेवू आपण हायतेवर करायचा. ऊन खातो बघा अका दिवस. आपण हायतेवर करायचा. मग कोणी करू त्याचं नसो करू. मला भाऊ वगैरे किती आहे? नाही भाऊ कोणीच नाही म्हणा. खाली 2 बहिणी होत्या. 1 बहिणी वारली. हा एक मरोळला होती. मरोळ छाती नका ती वारली. आणि आपले इथे जन्म पण मुंबईतच झालाय. हा मुंबईमध्ये. तुम्ही शेख म्हटल्यावर तर तुम्हाला म्हणजे मराठी ते अक्षर. हा सर्व मराठी. जन्म इथे झाला. पूर्वी दादापासून सर्व इथे जायचे. पण आता तुम्ही
हिंदी पण जातो ना मी तुमच्या मनात कधी आलं नाही तेव्हा आपण नाही करावं आता हे खूप त्रास. नाही करून नाही जमणार ना. नाही केलं ते काय आता त्यांना काही कुठे बेमार पडली मग टाकीर पाणी जरा मागवायला लागतो. 1,000-500 रुपये जातात. मग एवढं तुम्हाला कसं काय समजतं की म्हशीची तब्येत खराब आहे बा? कारण ती मग ही म्हशी काही खात नाहीये. समजतो मग ती समजतो का आपल्याला यात खायच नाही जरा गरम झालेली आहे ते मग टाकीर पाणी मागवायचं जरा तपासणी करायची ना. टाकीर स्पेशली डॉक्टर सुद्धा येतो. येतो डॉक्टर येतो भानू चालू येतो डोंबिवलीवरून. म्हणजे एक म्हैस म्हणजे एक प्रकारचं एक मुलं झोपत मुलगाच्या वर आपले घरचे मुलाच्या वरतीच सांभाळायला लागतो. हो का? हा तुमच्या या म्हशीपैकी एखादी कुठली आवडती म्हैस आहे का? हा सर्व आवडतेच आहेत माझे घरचे सर्व सर्व आवडतेच आहेत माझे या आवडतात. तर त्यांना काही असं लोक नाव वगैरे ठेवले म्हशींना? नाही नाव वगैरे नाही ठेवली. पण आता कसं समजते की बा जसं काही लोक म्हणतात की माधुरी आहे की स्वाती आहे नाव ठेवल्या म्हशी? नाही नाव नाही ते नावामध्ये कसे असा कुठली आपले कुठली पाळी बोलत जाते कुठलं काय असे नावात ठेवलेली आहेत. मग आता जसं हे म्हशीचं चारा असते त्यांना पाणी असते कसं काय मॅनेज करतात? पाणी पिणी सर्व पेंडा पाणी सर्व डोक्यावर घेऊन येतो. त्यानं आता पेंडा घालीत नाही 2 टाइम. आता पावसाचे पेंडा भरून ठेवले. मुंबई सारख्या शहरामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात या? हा सर्व गोष्टी भेटतात. ते पेंडा पाणी त्यांना आता भरून ठेवायचं पावसाचा भरून ठेवायचा तर पावसाची बी काय बघायला लागत नाही. पण आता मला कधी एखाद्या कधी प्रॉब्लेम आला किंवा आला जर मनात तर एक दुसरी आता कुठे आता बांधायला लागलाय जर आपल्या मनात आला कुठे जर लग्न कार्य असला तर बांधून ठेवायचं एक टाइम. हा. support करतात. हा सपोर्ट करतात कोण ना कोण लक्ष लावतात जरा. पण आता याच्यामध्ये ते काय असतो नाही नाही काही रेडा असतो ना एक. नाही रेडा आहे ना एक. अच्छा एक रेडा आहे. हा रेडा आहे ना त्याच्यामध्ये तो बघा तो बघा पुढे जातो चरतो ना तो रेडा आहे. काय नाव आहे हिचं? तिचं नाव काय? हिचं नाव आपला मुरा 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 नाव आहे? हा मुरा हो का? मुरा नाव आहे मुरा. किती वर्षाची आहे ही? ही आता 3 वर्षाची आहे. हो का? हा. 3 वर्षाची एवढी मोठी म्हैस? हा 3 वर्षाची आहे. बापरे, 1 वर्षाची म्हैस किती असणार? 3 वर्षाची 1 वर्षाची नाही 2.5 वर्षाची 3 वर्षाची आहेत. म्हणजे का म्हैस आहे की काय आहे? म्हणजे दूध देते किती हा. दूध देते एक म्हैस? हा किती म्हशी आहेत आता? तर टोटल माझे 13 म्हशी आहेत. हा 13 म्हशी आहेत बघा. हा तर बाईक पडतो जरा तब्येत बरोबर नसली खायत नसली तर मग त्या जागतीर पाणी करायला लागतो असं. गवतीचं नाव काय आहे? हा. हा, लक्ष्मी. आवाज हा येते लक्ष्मी. द्या आवाज हा. एक. लक्ष्मी या 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 लक्ष्मी या या लक्ष्मी या या. एक लक्ष्मी आहे. हा. तिचं नाव काय आहे? ही आपला पण आता याच्यामध्ये कसं समजते कोणाचं पोट भरलं कोणाचं नाही पोट भरलं? आता ते काय ते पोट भरले नाही भरले ते करतात आणि पाण्यामध्ये बसायला जायचे पाण्यामध्ये बसतात. हा. बसल्याच्या नंतर त्यांना आता ते जे उन्हामध्ये जे बस आराम करणार मग संध्याकाळी 6 वाजता घेऊन जाणार. ते पण या किती वेळा ते करत राहणार? आता 8 वाजता सोडतो. हा. 8 वाजता 8 पासून आले? हा 8 पासून आलेले. बापरे बाप. आठ- ते रात्रभराची ड्युटी. नाही 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 सकाळी 8 वाजता ना ड्युटीवरनं आलो. मशीन दाणा पाणी घातला पाजल्या आणि सोडून दिल्या. म्हणजे तुम्ही रात्रभर नाईट केलं? हा बरोबर आहे. हा ना रात्रभर नाही. किती वाजता आले तुम्ही? आता इथे मी सकाळ घरी गेलो चहा पाणी घेतलं त्यानं पाजल्या आणि 7-8 वाजता सोडल्या. झोप वगैरे? झोप वगैरे रात्रीचे 2 घंटे 2-2.5 घंटे. मला झोप नाही येत. बरं असंही नाही की म्हशीला 1 तास सोडायचं. नाही नाही आता संध्याकाळी 6:30 घरी जाणार. झोपणार केव्हा? झोपणार आता झोप कुठे आली तर रात्रीची 1-2 घंटे झोप भेटतो खाली बस. पण आमच्या नॉर्मल लोक म्हणतात की 60-65 वयामध्ये झोप झाली पाहिजे, चक्कर येते. हा बरोबर आहे. 60 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये बी एवढं काम करीत नाही. एवढं 11 दिवस काम करतो मी 65 वर्षामध्ये 11 दिवस उन्हामध्ये काम करतो मी. माझ्याकडे अख्खे दिवस. हा 11 दिवस काम करतो मी. मला 11 दिवस उन्हामध्ये ठेवलं तरी काही नाही असं आहे. अजित दादा म्हणतात की झोपच घेत नाही बिलकुल. पण असं कधी वाटत नाही का तुमचं ऍसिडिटी होणार की तुम्हाला जेवण धकणार नाही असं कधी वाटत नाही तुम्हाला? नाही सवय झालेली आहे काय शरीराला. सवय झालेली आहे म्हणा.
एवढ्या गर्मीमध्ये एवढ्या उन्हामध्ये तुम्ही आता या म्हशीला घेऊन आला म्हणजे हा त्या पाण्या हे एखादं जर कोणी म्हैस घेऊन गेलं तुमचा बरी झालाय का? नाही काहीच नाही. एक वरीस खाली 2 वर्ष झाली 3 म्हशी चोरीत गेल्या वापस आलेच नाही. रात्री 3:30 वाजता ना, असं नाही झालं. पण यांना कसं समजते की हा आपला मालक आहे किंवा काय हा त्यांना बरोबर समजतो. आल्याच्या नंतर ते बरोबर आवाज देतात काय हा मालक आहे मग. हो हा का? हा आवाज देतात? आवाज देतात आल्याच्या एखादी नंतर. म्हशी देणार आवाज हा देतात कधी एखादी देणार का म्हशीन आवाज जर बघितला बघितलं आवाज देतो म्हणजे आता आता एखादी बघूया यांची एखादी मशीन कशी आवाज देतो आवाज देते की चेक करूया जरा देणार एखादी देणार काय भरोसा नाही आली. बघा जरा आवाज देतो या 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 आ, ये 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 या 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 पियाची सुरुवात करतो. असं आहे मी काय पीत नाही काय नाही 2 टाइम फक्त चहा सकाळी. हा जेवण खाली 1 वाजता. एकच वेळा हा एकच वेळ खाली चहा म्हणा 2 टाइम पाहिजे. सकाळी 8 वाजता चहा पितो आणि संध्याकाळी 4 वाजता. संध्याकाळी 11 ते 8 सिक्युरिटी गार्डची ड्युटी हा ड्युटी करतो. 8 ते 6:30 या म्हशीला चरायला आणता हा मेडिओ गेट मध्ये करतो काम. बरोबर हा आहे आणि एवढं करून या सगळ्या म्हशीची आंघोळ करायची हा सकाळी लवकर. बापरे, म्हणजे भरपूर मेहनत आहे तुमची. हा मेहनत तिला किंवा तुमच्या लोकांबद्दल तुम्ही काय सांगू शकता बा? काय एखादं सांगा तुमच्या मनानुसार तर सांगू शकाल सर्व बोलतात आता बस झाला ते केला धंदा त्याचा धंदा सोडून दे. पण ते नाही माझा जीव आहे त्यावर मी ठेवणार. मग मुलगा ठेवू त्यावर नसं ठेवू. म्हणजे म्हशी तुमचा एक प्रकारचा जीव आहे. तुमचा एक- हा माझा जीव आहे त्यावर ठेवायचा. मग तुम्ही विकासावर ठेवा. तुम्ही किती वर्षापासून करताय माझ्या आता 65 वर्षापासून ते करतो चालूच आहे माझा. म्हशी? हा 65 वर्षापासून म्हणजे हे जवळपास 65 वर्षापासून म्हशीची देखभाल. हा देखभाल पण कर. या वयामध्ये किती म्हशी आल्या असेल किती म्हशी गेल्या असेल ना? त्याचा भरोसा नाही. किती total आतापर्यंत किती म्हशी आता- भरपूर म्हशी गेल्या हो माझ्या. भरपूर आता विकायचा व्यवस्था मी भरपूर करतो ना तसा. पण आता 5 वर्षामध्ये किती एक म्हैस किती वर्ष जगते? आता एक म्हैस बोटला ते 10-15-20 वर्ष म्हैस जगते तशी चांगली. 10-15 वर्ष जगतो. हा मग आता एखादी जर म्हैस जर मेली तर तुम्ही कसं का तिचं प्रॉपर हे करता तिचं हा तर ते मेली तर ते तिथे इन्शुरन्स काढलेलं नाही ना. इन्शुरन्स नाही काढीत नाही. इन्शुरन्स काढलं तर ती डबल ती भरपाई भेटते पण ती नाही काढलेली मी इन्शुरन्स. पण एखादी जर म्हैस जर मेली तर तुम्ही जसं माणसाचं अंतिम संस्कार कसं करता एकदम म्हशीचं हा प्रॉपर हा ते मेलीच्या नंतर नेऊन आपला जे मातीमध्ये खड्डा हे करायचा त्याच्यामध्ये माती टाकून घ्यायची. म्हणजे एक प्रकारचा तुमचा जीव आहे एक हा family member आहे. हा नंबर. हा 65 वर्षापासून धंदा करतो मी. तुमचं नाव अजित गुलाम शेख. 65 वर्षापासून हा. हा म्हशीचा हा व्यवसाय 65 वर्ष चालू आहे म्हणा. एवढं संघर्ष आहे आयुष्यात. हा 65 वर्ष चालू आहे. फक्त या वयामध्ये आराम करतात ना. आराम करतात ना आता आराम करून काय करणार असं आहे ना. सवय झाली हा सवय झालेली आहे मला ते जमत नाही जनावरांना असते घरामध्ये. हा पहिल्यापासून तुमच्या पत्नी वगैरे पत्नी वगैरे आहेत ना करतात ना. हा मुली बिली कधी लग्न माझी नोकरीची आहे 8 घंटे नोकरी करतो. पहिलेपासून नोकरी करता? हा नोकरीला आता 24 वर्ष झाली म्हणा. 24 वर्षापासून हा ते 24 करता? 24 वर्षापासून 24 वर्षापासून टेम्परेचरची नोकरी करतो. पालन. आता हे बघा जवळ आहे ना विचारा जाऊन 24 वर्षामध्ये मेडो गेट मध्ये 24 वर्ष झाली म्हणा. इथेच आहे ना बाजूला एक. हो, हो. हा मेडो गेट सोसायटी 24 वर्षापासून. म्हणजे खूप कमालची गोष्ट आहे. खूप बरं वाटलं. 24 वर्षा- संघर्ष ऐकून. 24 वर्षापासून लोकांना करतो. 9 ते 5 काम करून आणि कंटाळा येतो आणि 2 दिवस सुट्टी पाहिजे आणि एवढं- नाही लगीन कार्याचं काय असं घरामध्ये 5 मिनिट बांधून ठेवायचं काय कुठे जायचं अर्जंट बांधून ठेवायचं एक टाइम आणि लग्न. गावाला वगैरे जात नाही फिरायला? नाही गावातही कुठे येत असेल लग्न पाणी जर कुठे असलं तेच असं आहे. बाकी नाही कुठे जात मी मग ते मुलगाच जातो असं आहे. थंड पाण्यामध्ये हा थंड पाण्यामध्ये बसतं पण एवढं घाणेरडं पाणी पिलं तर पाणी पिण्याच्या म्हशीला काय होत नाही. नाही काय नाही होत त्यांना. बापरे बाप. आता किती 4 वाजता उठणार. 4 दिवस बसला राहणार हा, म्हशीचा. बसले ना, 4 वाजता कपडे उठणार ते आता बघा 4 वाजता उठणार मग ते 4 वाजल्यापर्यंत चरणार 6:30 घरी नेणार. मग याची आंघोळ करायची गरज नाही ना काही. आंघोळ करतो सकाळी 8 वाजले का आंघोळ करतो त्यांची.
मस्त लाईफ नाही मस्त वाटतं. एखादी डुबली किंवा एखादी फसली. काय नाही फसत पिसत काय नाही. स्टोरी होती ही. खूप मज्जा आली मला, कारण की यांनी एक एक गोष्ट सांगितली. म्हैस कसं करते, कशी राहते, काय जेवण करते, जर म्हैस बिमार पडली तर काय होते, यांना किती वेळ पाण्यामध्ये ठेवतात. म्हणजे एक म्हैस ही 8 तास पाण्यामध्ये अक्षरशः बसून राहते. ही गोष्ट मला आज माहिती पडली. आणि एक नाही 2 अशा 17 म्हैस यांच्याकडे आहे. आणि हा व्यवसाय गेले 65 वर्षापासून करताय. म्हणजे विचार करा, त्यांचं वय 65 आहे, 65 वर्षापासून हा व्यवसाय करताय. सोबत 24 वर्षापासून सिक्युरिटी गार्डची नोकरी पण करतात. म्हणजे फक्त 2 तास झोप दिवसाला. हा संघर्ष या मुंबईसारख्या शहरामध्ये पाहून मला खूप छान वाटलं. यातून घेण्यासारखी खूप सारी गोष्ट अशी आहे की बघा की 2026 मध्ये पण लोक म्हशीचं पालन करतात. आणि किती काय म्हणू शकतो त्यांना की यांना म्हणजे एक दिवस ते जेवण करणार नाही, यांना म्हैस पाहिजे म्हणजे पाहिजे, अशीच ही गोष्ट झाली आहे. एक प्रकारचं यांचं हे प्रेम दिसून येते, यांचं प्राण्यांवरचं प्रेम आहे. म्हणजे यांना बरेचशा ऑफर आल्या असणार, एवढा सारा पैसा आदला आहे, पण हे कुठंच जाणार नाही. यांचं पहिली प्रायोरिटी आहे म्हैस. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आणि तुम्हाला खूप छान इंटरेस्टिंग